श्रीरामपूरमधील नियोजित 220 केव्ही उच्चदाब क्षमतेचा वीज उपकेंद्र उभारण्याच्या कामास लेटर ऑफ इंटेंट कार्यारंभ आदेश मिळाले आहे। अंदाजे 45 कोटी रुपये अपेक्षित खर्चाच्या या कामाच्या पूर्वत्वास सुमारे 2 वर्ष लागणार आहे। संभाजीनगर येथील आयडिया इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअरिंग कंपनी हे काम मिळाले आहे। महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील E3 प्लॉटमध्ये हे उच्चदाब क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यात येणार आहे। श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो गावासाठी 220 उच्चदाब क्षमतेचा रसब स्टेशनची नितांत आवश्यकता होती। गेल्या 50 वर्षापासून तालुक्यात गावागावात शेतकऱ्यांसह उद्योजक आणि व्यापाऱ्यांना अत्यंत कमी दाबाने वीज उपलब्ध होत होती। सद्यस्थितीत श्रीरामपूर येथील सुदगिरणी येथे अल्प असे 33/11 केव्ही क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित आहे। बाबळेश्वर आणि नेवासा येथून श्रीरामपूर शहर आणि तालुक्यासाठी सध्या अत्यंत कमी दाबाने ही वीज उपलब्ध होत आहे। कमी दाबाने वीज उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि अनेक उद्योजकांना आजपर्यंत त्याचा मोठा त्रास सोसावा लागला। पडेगाव येथील उडान आणि नेताजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र तोरणे आणि रणजित बनकर यांनी या उच्चदाब क्षमतेचा सबस्टेशन व्हावे यासाठी फेब्रुवारी 2019 पासून मोठा लढा उभारला। मुंबई, नाशिक येथे सातत्याने पत्रव्यवहार करून सबस्टेशन मंजूर करून घेतले। त्यानंतर 2019 ते 2022 या कामाकडे कुणी लक्षही दिले नाही। 2023 मध्ये तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोटारसायकल रॅली काढत बेलापूर येथील झेंडा चौकात फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले। यानंतर या कामाला खूप मोठी गती मिळाली। महापारेषण कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये जागा खरेदी केली। यानंतर हे काम पुन्हा एकदा मागे पडले। श्रीरामपूर तालुक्याचे संपूर्ण भवितव्य अवलंबून असणाऱ्या या उच्चदाब सबस्टेशनला गती मिळावी यासाठी फाउंडेशनने पुन्हा वेगवेगळी आंदोलने हाती घेतली। नोव्हेंबर 2024 मध्ये या उच्चदाब क्षमतेच्या संस्थेची कामासाठी निविदा निघाली। जानेवारी 2025 मध्ये संभाजीनगर येथील आयडिया इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअर्स या कंपनीस LIO लेटर ऑफ इंटेंट नुकतेच देण्यात आले आहे। येथील औद्योगिक विकास महामंडळातील सुमारे 1.5 एकर जागेत हे विस्तारित असे उच्चदाब क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यात येणार आहे। येत्या महिन्याभरात या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ होणार आहे। उच्चदाब सबस्टेशन उभारणीसाठी उडान आणि नेताजी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले। शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा या कामाकडे गेली 50 वर्ष कोणीच लक्ष दिले नाही। तालुक्याची गरज म्हणून आपण हा प्रश्न हाती घेतला। अनेक वर्ष संघर्ष करून हा प्रश्न सोडवला आहे। शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना आता पूर्ण दाबाने वीज उपलब्ध होणार आहे। कमी दाबाने मिळत असलेल्या विजेमुळे औद्योगिक येथे उद्योजक येण्यास धजावत नव्हते। आता श्रीरामपूरच्या विकासाचे नवे पर्व यामुळे सुरू झाले आहे। त्याचा आपल्यास सर्वाधिक आनंद होत आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक बारसे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।